देगलूर कॉलेजचे प्राचार्य आदरणीय कुलकर्णी सर, कालच त्यांना मी फोन केला होता की सर आवाज येतो का माझा? येत नाही? ठीक आहे, मग जोरात बोल की सर आम्हाला एक असा प्रोग्राम ठेवायचा आहे की त्या प्रोग्राममुळं विद्यार्थ्यांना जो ताणतणाव येतो, म्हणजे अँझायटी, स्ट्रेस, डिप्रेशन, इट्स मॅनेजमेंट, ताणतणाव समुपदेशन, तर त्यांना सांगितलं की बाबा आतापर्यंत आम्ही डॉक्टर साहेब आणि मी मिळून जवळपास आम्ही 25 ते 30 कार्यक्रम या ठिकाणी केलेले आहेत. कारण आपण समाजात काम करत असताना काहीतरी आपण समाजात देणं लागतो. आणि ह्या ठिकाणी कसं असतं, आमचा ह्या ठिकाणी उद्देश असा असतं की ह्या कार्यक्रमामुळे एखादा विद्यार्थी जो ताणतणावापासून मुक्त राहिला तरी आम्हाला 100% यश मिळाल्यासारखं असतं. म्हणून आम्ही आमचा कंप्लीट जो वेळ आणि टाइम हा देत असतो समाजासाठी. आणि डॉक्टर साहेब हे MBBS MD अॅनेस्थेशिया आहेत. तुम्हाला काही जणांची ओळख असेल त्यांची किंवा नसेल तर तुम्हाला सांगतो, जे सिरियस पेशंट येतात देगलूर तालुक्यामध्ये ते पहिलं धन्वंतरी हॉस्पिटल डॉक्टर साहेबांकडे जातात. डॉक्टर साहेबांनी सांगितलं पेशंट वाचेल तर वाचेल, वाचणार तर वाचणारच नाही, कारण फायनल असते डॉक्टर साहेबांचं. तरी आम्ही आमची कल्पना असते की बाबा, आणि सर सोबत एक याच्यासोबत एक दुसरं सुद्धा आम्ही कॅम्प घेतो. तो कॅम्प स्नेक बाईटचा असतो, पण या ठिकाणी त्याचा जास्त उपयोग होत नाही कारण ते शेतकऱ्यांसाठी स्नेक बाईटचा यूज जास्त होतो. तर हे सेशन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. 1 तासाचं सेशन आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी लक्षपूर्वक ऐकावं आणि निश्चित इथून काहीतरी घेऊन जावं, कारण आम्ही तुम्हाला देण्यासाठीच आलेलो आहोत. आम्हाला फक्त तुमच्या ब्लेसिंग लागतील, बाकी काही लागणार नाही. तर इथून आता काही जास्त मी काय बोलणार नाही. इथून डॉक्टर साहेबांना सांगेन की डॉक्टर साहेब इथून आपलं सेशन जे सुरू करतील. महत्वाच्या सूचना आहेत 2-3. पहिली गोष्ट ही की हा तुमचा माळगे सरांचा रुटीन क्लास नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात या ठिकाणी काही असा स्ट्रेस मध्ये थांबण्याची काही आवश्यकता नाही. तुम्हाला कुठली गोष्ट लिहून घ्यायची गरज नाही. तुमच्याकडे जर कदाचित मोबाईल वगैरे असतील तर सायलेंट मोडवरती ठेवावा. आणि मी जी काही माहिती आपल्याला देतोय तर त्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही वाटलं की काही प्रश्न वगैरे असतील तर ते प्रश्न तुम्ही लिहा आणि प्रोग्राम आपला सेशन संपल्याच्या नंतर प्रश्न विचारता येतील. हा जो कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रमाचा मेन उद्देश आहे सर की मी जे हॉस्पिटल चालवतो तर त्या हॉस्पिटलमध्ये मॅक्झिमम लोक जे येतात त्या स्ट्रेस आणि स्ट्रेन मधले असतात. आता सध्याच्याला एक मुलगी ऍडमिट झाली रात्री 12 वाजता, 18 गोळ्या घेतली रात्री 12 वाजता. कारण काय? तर ज्याच्यासोबत लग्न करायचं त्याच्यासोबत करायचं नाही म्हणून. देर आर नंबर ऑफ रिझन्स. तर ह्या संदर्भामध्ये अशा ज्या काही गोष्टी आहेत किंवा रुटीनच्या गोष्टी आपण करायला जात असतो एक आणि होते दुसरंच होत राहत आहे. म्हणून जर ह्याच्यामधून जर आपण जर बारकाईने जर लक्ष दिला तर मला वाटतं याचा निश्चितपणे आपल्याला कमीत कमी एखाद्याला तरी फायदा जरी झाला, माझं सेशन पूर्ण झालं हे मी समजतो. इट्स माय लाईफ, माझं जीवन आहे. या ठिकाणी जर तुम्ही स्वतःला जर या ठिकाणी कन्सिडर केलात, स्वतःला या ठिकाणी जर कन्सिडर केलात की माझं लाईफ आहे, मी आहे, माझी बॉडी आहे, माझं शरीर आहे आणि मी आहे, तर मी कसं राहिलं पाहिजे. इट्स ऑन यू की आपण कसं राहिलं पाहिजे. कसं राहायचं? नेक्स्ट कसं राहायचं तर त्याच्यासाठी तुम्हाला हे जे एक फिगर आहे, प्रत्येकाला वाटतं की चांगलं हसत खेळत राहावं. असं कोण आहे की त्याला वाटतं किंवा टेन्शन मध्ये डिप्रेशन मध्ये राहावं म्हणून? असं कोणीच नसतो. प्रत्येकाला वाटतं की इझी गोईंग लाईफ असलं पाहिजे, हसत खेळत असलं पाहिजे. परंतु नेक्स्ट सर, तर हे लाईफ जगत असताना हे जो डेटा आहे तो डेटा लय भयानक आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये जवळजवळ जगभरामध्ये 8 लाख लोक टेन्शन मध्ये जगतात, सुइसाईड करतात. त्याच्यापैकी जवळजवळ 1.6 हे 2023-21 ची आकडेवारी आहे. हा 2026 चाललेला आहे. म्हणजे प्रमाण जो आहे ते भारतामध्ये सर्वात जास्त आहे. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ एका दिवसामध्ये 500 ते 600 लोक देशभरामध्ये सुइसाईड करतात. नेक्स्ट स्लाइड.
याच्यामध्ये